उपाशी राहून वजन कमी करताय, हे दुष्परिणाम 100% तुम्हाला होऊ शकतात. नंबर 1, मसल लॉस होतो. मसल लॉस म्हणजे तुमच्या शरीरामधली असलेली ताकद ती तुम्ही दिवसभर वापरता. चरबी कमी न होता स्नायूची हानी होते. नंबर 2, मेटाबॉलिझम मंदावतो. मेटाबॉलिझम म्हणजे शरीरातील ऊर्जा निर्मिती आणि खर्च करण्याची प्रक्रिया. शरीरामधील चरबी जाळण्याची गती कमी होते. नंबर 3, हार्मोन्स बॅलन्स बिघडतो. आपल्या शरीरात हार्मोन्स हे रसायन द्रव्य असतात जे विविध ग्रंथीमधून तयार होतात आणि शरीरातील महत्वाच्या क्रिया नियंत्रित ठेवतात, जसं की शरीराची वाढ, चयापचय, मूड, लैंगिक आरोग्य, थायरॉइड, इन्सुलिन, कार्टोसिल मध्ये गडबड. नंबर 4, पचन समस्या निर्माण होतात. गॅस, ऍसिडिटी, बद्धकोष्ठता वाढते. त्यामुळे डोके दुखणे, पित्त, जळजळ ह्या समस्या निर्माण होतात. नंबर 5, ऊर्जेची कमतरता. दिवसभर कोणतेही काम करण्याची इच्छा होत नाही, थकवा जाणवतो व आळस येतो. नंबर 6, भूक वाढते. जास्त भूक वाढल्याने जास्त खाल्लं जातं आणि नंतर पुन्हा वजन वाढतं. ही पोस्ट आवडली तर नक्कीच लाईक करा, फॉलो करा आणि उपाशी राहून वजन कमी करणारे जे मित्रमंडळी आहेत त्यांना ही पोस्ट शेअर करा.